नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाचं आलेलं 13 ऑगस्ट 2025 रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे कागदपत्र पडताळणी संदर्भातलं, तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर जे आहेत आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले जे उमेदवार आहेत तर त्याच्या संदर्भातली आलेली महत्त्वाची जी अपडेट आहे त्याच्या संदर्भातला जे अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7006 पदासाठीची जी घेण्यात आलेली लिपिक टंकलेखक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, व्यावसायिक चाचणी ह्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते केलं जाणार आहे. तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची संपूर्ण डिटेल जी आहे तर ती देणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक परीक्षेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले 1 ते 94 या सिरियल नंबरमधल्या उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता कागदपत्र पडताळणीसाठी जाण्याचा जो पत्ता आहे ते आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, प्लॉट नंबर 1450 बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट मुंबई इथं जे आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे. तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर बघू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा पूर्व परीक्षा जी झाली होती त्यानंतर मुख्य परीक्षा आणि व्यावसायिक चाचणीनंतर पात्र झालेल्या उमेदवाराची ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अर्ज करताना तुम्ही जो प्रोफाईल क्रिएट केला होता त्यानंतर जे फॉर्म भरल्याच्या नंतर जे PDF सेव्ह केलं होतं तर ते PDFचे जे आहे ते प्रिंट आउट करून घेऊन जायचं आहे. ओळखपत्र घेऊन जायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक जे आहे तर ते घेऊन जायचं आहे. पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे आहेत. रहिवासीचा दाखला, जन्माचा दाखला, शिक्षणाचे जे तुमचे डॉक्युमेंट आहेत 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनचे ते सर्व घेऊन जायचे आहेत. उच्च शैक्षणिक डॉक्युमेंट जे आहेत त्याचे गुणपत्रिका व गुण प्रमाणपत्र घेऊन जायचे आहेत. मराठी लेखनाचं 31 जे आहे तर ते आणि इंग्रजी 30 जो आहे तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. मग मागास वर्गातून असाल, EWSमधून असाल किंवा मग तुम्ही इतर खेळाडू असाल, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अशामधून जर तुम्ही फॉर्म भरला असाल, पदवीधर अंशकालीन असाल, तर त्याच्यामधले जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. यासोबतच तुमचं संगणकीय क्षेत्रामधलं तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे न्यायालयीन प्रकरणात फौजदारी खटला असल्याचे नसल्याचे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्यावर कुठलाही जो आहे कायदेशीर गुन्हा नाही आहे याचं प्रमाणपत्र म्हणजे चार्टर सर्टिफिकेट जे मिळतं तर ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर नावात बदल झाला असला तर त्याचं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. हे संपूर्ण डिटेलमध्ये जे आहे तर डॉक्युमेंटची लिस्ट इथं देण्यात आलेली आहे. मुंबई जे आहे हे ठिकाण असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले जे पहिले 1 ते 94 उमेदवार जे आहेत स्टेट एक्साईज आउटसाईड मुंबई जे आहेत त्याच्या संदर्भात. तर इतर रोल नंबर, कॅन्डिडेटचं नाव, कॅन्डिडेटची कॅटेगरी, टोटल मार्क्स आणि ओपन जनरल याच्यानुसार जे आहे तर ती लिस्ट लावण्यात आलेली आहे. 1 ते 94 उमेदवारांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 20 ऑगस्ट 2025 रोजी बोलवण्यात आलेलं आहे. तर त्यांची ही संपूर्ण यादी आहे. तर अशाच प्रकारे जे आहे तर बाकी विद्यार्थ्यांना पण बोलवण्यात येणार आहे. त्याच्या संदर्भातले अपडेट आल्याच्यानंतर आपण त्याचा डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. परंतु आतापर्यंत एम-पी-एस-सी आयोगाने गट क साठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा जो निकालाचा आलेला अपडेट आहे त्याच्या संदर्भातले आलेले ही महत्त्वाचे अपडेट आहे. तर ही माहिती जी आहे तर ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच तुमच्या अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत जाण्यासाठी त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.